नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महाभरती या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एक्झाम कोणतीही असू द्या, त्याला क्रॅक करण्यासाठी त्याची व्यूहरचना समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं असते। त्यामुळे आपण TITची जी एक्झाम होणार आहे त्यामध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात आणि आपला जो अभ्यास आहे तो त्याच दिशेने होत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घेत आहोत। तर पहा मित्रांनो, मागील जर प्रश्नपत्रिका तुम्ही अजून पाहिले नसेल तर पाहून घ्या, चॅनलला भेट द्या आणि आपण जे व्हिडिओजमध्ये डिटेल ॲनालिसिस केलेले आहेत ते सुद्धा पाहून घ्या। तर आजच्या सत्रामध्ये आपण डिसेंबर 2017 मध्ये घेण्यात आलेल्या या पेपरची डिटेल ॲनालिसिस करणार आहोत। मित्रांनो, लक्षात असू द्या, आपली एक्झाम 200 गुणांची 200 प्रश्नांकरता आहे। वेळ आहे त्यासाठी 2 तासाचा, ज्याचं वेटेज जर पाहिलं तर 60% आणि 40% अशा प्रकारे आहे। 40% प्रश्न म्हणजेच 80 प्रश्न आणि 80 गुणांचे जे प्रश्न आहेत ते बुद्धिमत्तेवर, तर उर्वरित 120 हे अभियोग्यता, ज्यामध्ये विविध सब पॉईंट आहेत। तर त्याची सुद्धा आपण डिटेल माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली होती, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या। तर पहा, पहिला प्रश्न, पुढील मन पूर्ण करा। तर मराठीवरचा हा प्रश्न। मनीवर सुद्धा येतात मित्रांनो, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असे बरेच सब पॉईंट आहेत, त्याची डिटेल आपण टप्प्याटप्प्यामध्ये पाहूया पुढे। तर ही मन पूर्ण करायची आहे, खाई त्याला डॅश डॅश। तर पहा मित्रांनो, 4 पर्यायापैकी योग्य असं उत्तर खवखवे असं आहे, खाई त्याला खवखवे, म्हणून बी हे याचं योग्य असं उत्तर आहे। त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, कामचुकार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पहा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असे प्रश्न हमखास विचारतात, त्यामुळे आपला शब्द भांडार किती प्रमाणात आहे हे सुद्धा या ठिकाणी मॅटर करते। त्यामुळे जास्तीत जास्त शब्द भांडार वाढवण्यावर भर द्या, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द जास्तीत जास्त करा मित्रांनो। तर पहा, कामचुकार या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो? तर कामचुकार या शब्दाचा समानार्थी शब्द अंगचोर हा होतो, म्हणून सी हे याचं योग्य असं उत्तर आहे। त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर पहा, शुद्ध शब्द ओळखणे, अशुद्ध शब्द ओळखणे आणि अशाच प्रकारचे रिलेटेड इंग्रजीमध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात येत असतात। तर पहा, याचं योग्य उत्तर काय होते सांगा। योग्य असं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, करदोडा हे शुद्ध शब्द आहे। त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न इंग्रजीवरचा, अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन्ड फ्रेजल वर्ब इज गिवन बिलो, आउट ऑफ द 4 ऑप्शन्स choose the one which can be substituted for the given phrasal verb. I am just looking around for a pencil. तर ठीक आहे मित्रांनो, फ्रेजल वर्बचा या ठिकाणी रियल मीनिंग असलेला आपला अर्थ ओळखायचा आहे। तर पहा, याचं योग्य उत्तर काय होते? लुकिंग अराउंड याचं योग्य असं उत्तर आहे सर्चिंग, त्यामुळे बी हे याचं योग्य असं उत्तर आहे। त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, निर्देश मालिका पूर्ण करा। पहा मित्रांनो, बुद्धिमत्तेवर आपणास 40% म्हणजेच 80 गुण बुद्धिमत्तेवर विचारण्यात येणार आहेत। तर पहा, EAI GDM IGQ, पहा मित्रांनो सिरीज कशा प्रकारे आहे। ई च्या नंतर काय आहे? EF, त्यानंतर G 1 चा गॅप आहे, G नंतर H आणि I 1 चा गॅप आहे। अशा प्रकारे A च्या नंतर B आणि C 2 चा गॅप आहे, D येते, त्यानंतर D च्या नंतर 2 चा गॅप, E आणि F, त्याच्यानंतर G आहे। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे पुढे काय येतं? तर अशा प्रकारे आपणास शोधायचं आहे। पहा, योग्य असं उत्तर तुम्हाला येतं का, जमतं का पहा। तर 4 पर्याय आहेत मित्रांनो, 4 पैकी कोणतं पर्याय हे बरोबर आहे? तर लक्ष असू द्या, ऑप्शन क्रमांक ए KJU हे योग्य असं उत्तर आहे। तर कसं काय? तर पहा, EGI त्यानंतर K येते, त्यानंतर ADG च्या नंतर J येते आणि AIMQ त्यानंतर U येते। अशा प्रकारे आपणास प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत मित्रांनो। तर पहा, पुढचा प्रश्न पाहूया, दुधाची घनता मोजण्यासाठी वापरले जाणारे एक साधन आहे। पहा मित्रांनो, दुधाची घनता मोजण्याचं साधन कोणतं आहे? पहा, लॅक्टोमीटर हे याचं योग्य असं उत्तर आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे योग्य असं उत्तर होते। दुधाची घनता लॅक्टोमीटर या साधनाच्या मार्फत केल्या जाते। तर पहा, पुढचा प्रश्न आहे, JK रोलिंग हे डॅडॅशचे लेखक आहेत। तर मित्रांनो, JK रोलिंग जे आहे ते कशाचे लेखक आहेत, ज्यावर पिक्चर सुद्धा काढण्यात आलेला आहे? तर पहा, याचं योग्य असं उत्तर आहे हॅरी पॉटर। हॅरी पॉटर हे याचे लेखक आहेत, त्यावर चित्रपट सुद्धा आधारित आहे। लक्षात असू द्या, या चित्रपटाला ब्रिटिश अकॅडमी फिल्म अवॉर्ड सुद्धा मिळालेला होता मित्रांनो, लक्षात असू द्या। त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, दिलेल्या पर्यायांमधून वेगळा
वेगळे ते निवडा. पहा मित्रांनो, वेगळे निवडणे किंवा खालील पर्यायांपैकी योग्य असं अशुद्ध शब्द ओळखणे किंवा शुद्ध शब्द ओळखणे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर पहा, 4 पर्यायांपैकी वेगळा शब्द आपणास ओळखायचा आहे. वेगळा ऑप्शन कोणता आहे ते निवडायचं आहे. तर पहा येतंय का? तर 8व्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे गुहा. गुहा हे वेगळं आहे मित्रांनो. तंबू, इमारत आणि झोपडी हे मानव निर्मित आहे, तर गुहा हे नैसर्गिक निर्मित असते. पाहूया पुढचा प्रश्न. जखमेवर मीठ चोळणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? पहा, मराठीवरचा प्रश्न अतिशय सोप्या दर्जाचे आहेत मित्रांनो. अशाच प्रकारचे प्रश्न आपणास परीक्षेत विचारले जातात, त्यामुळे वेळ न दडवता लवकरात लवकर अशा प्रश्नांची उत्तरे येणं फार गरजेचं असते. तर पहा, जखमेवर मीठ चोळणे या वाक्प्रकारचा योग्य असं उत्तर आहे ओनिवेवर प्रहार करणे. ठीक आहे, म्हणून ए हे याचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. 1 आठवड्याला तासांमध्ये रूपांतरित करा. तर पहा मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे गणिताचा. एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? तर 7 दिवस असतात. आणि एका दिवसामध्ये किती तास असतात? 24 असतात. तर 24 गुणिले 7 करायचं आहे. त्याचं योग्य असं उत्तर येईल. तर पहा मित्रांनो, याचं योग्य असं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 168 तास. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न आपणास विचारण्यात येणार आहेत, त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव तुम्ही नक्कीच करा. पाहूया पुढचा प्रश्न. इंग्रजीवरचा आहे. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन्ड फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. आउट ऑफ द 4 ऑप्शन्स चूज द वन which can be substituted for the given phrasal verb. Can you count on this study material for the preparation of your exam? तर पहा मित्रांनो, फ्रेझल वर्बसाठी योग्य असा ऑप्शन आपणास निवडायचा आहे. तर लक्षात असू द्या, काउंट डाऊन याचा अर्थ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी गरजेचा असते. तर पहा, याच्यामध्ये योग्य असं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सी रॅली ऑन याचं योग्य असं उत्तर होते. तर पहा मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला वाक्याचा अर्थ समजला तर तुम्हाला फ्रेझल वर्बचा सुद्धा मिनिंग ऑटोमॅटिक येत असते. तर रॅली ऑन याचा अर्थ होते अवलंबून राहणे. ठीक आहे, जेव्हा आपणास वाक्याचा अर्थ होतो तेव्हा फ्रेझल वर्ब काय येते ते सुद्धा ऑटोमॅटिक समजून जात असते. तर पहा पुढचा प्रश्न. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन्ड वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाइन्ड वर्ड. तर पहा, अतिशय सोप्या प्रश्नांचे या ठिकाणी विचारण्यात येत आहेत. तर सिमिलर वर्ड आपणास या ठिकाणी शोधायचा आहे. सुसान एम्बेलिश्ड द प्लेन कर्टन्स विथ सॅटिन रिबन्स अँड टॅसेल्स. तर पहा मित्रांनो, जेव्हा आपणास वोकॅब्लरी मजबूतरित्या चांगली दर्जाची होते तेव्हा अशा प्रश्नांची उत्तरे आपणास सोपी जात असतात. तर पहा, जेव्हा एम्बेलिश्ड याचा अर्थ समजून जातो तेव्हा आपणास या ठिकाणी त्याचा सिमिलर वर्ड सुद्धा समजून घेणं सोपं जाते. तर पहा, एम्बेलिश्ड म्हणजे सुशोभित. ठीक आहे, तर पहा यापैकी कोणतं सुशोभित याला अर्थ होते? तर पहा, डेकोरेटेड याला सुशोभित असे सुद्धा म्हटले जाते, म्हणून हे शब्द त्या ठिकाणी सुटेबल आहे. त्यानंतर मित्रांनो, बुद्धिमत्तेवरचे जे प्रश्न आहेत त्यांना आपण बुद्धिमत्ता आणि गणितावरचे ज्याचे डिटेल ॲनालिसिस करावं लागते अशा प्रश्नांची एक वेगळी सिरीज करूया, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर याचा अभ्यास होऊन जाईल. तर पाहूया पुढचा प्रश्न. पुढील जोड शब्द पूर्ण करा. तर पहा मित्रांनो, जोड शब्द पूर्ण करा अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर विटीला काय येते मित्रांनो? विटीला दांडू येते. अतिशय सोपा प्रश्न. विटीला दांडू हे जोड शब्द आहे, म्हणून सी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. संख्या पॅड हे निर्देशक बाण म्हणून कार्य करण्यासाठी आपण दाबतो. तर पहा काय दाबतो? कॅप्स लॉक, नम लॉक, ॲरो लॉक किंवा शिफ्ट. तर पहा मित्रांनो, कॅम्प्युटर संगणकाचा हा प्रश्न, याचं योग्य उत्तर आहे डी शिफ्ट हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. ज्या विहिरींवर खाली जाण्यासाठी पायऱ्या असतात त्यांना काय म्हणतात? अतिशय सोपा प्रश्न मराठीवरचा. ज्या विहिरीमध्ये खाली जाण्यासाठी पायऱ्या असतात तर त्याला काय म्हणू शकता? पायरीची विहीर. अतिशय सोपा प्रश्न. ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. जर एखादा विद्यार्थी शाळा सुटल्यावर आपल्याला मारण्याची धमकी देतो आणि आपल्याला माहीत आहे की तो विद्यार्थी खूप प्रसिद्ध आहे, मग अशा परिस्थितीत आपण काय करणार? तर पहा मित्रांनो, अभियोग्यतेवरचे हे प्रश्न तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं असते. 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी योग्य असं उत्तर आहे ऑप्शन डी. आपण आपला राग शांत करण्याचा प्रयत्न करू व योग्य रीतीने हे प्रकरण सोडवू. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो. योग्य अशा दर्जेदार पुस्तकाचे तुम्ही सराव करून घ्या आणि अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यास याची प्रॅक्टिस करा. त्यानंतर पुढचा प्रश्न. जर आपल्यासाठी काम करणारा कारकून आपल्याला विनाकारण त्रास देत आहे, आपल्याला हे संपवण्यासाठी काय करावं वाटेल? तर पहा,
4 पर्याय, त्यापैकी कोणता पर्याय बरोबर असेल तर आपण त्याला योग्य रीतीने समजण्यास भाग पाडू हे याचं योग्य उत्तर आहे, म्हणून ऑप्शन बी हे याचं योग्य उत्तर ठरते. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या विधान ए आणि कारण आर साठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. तर पहा, कान मानवी शरीरात एक महत्त्वाची भूमिका बजावतात. कान शरीराचे संतुलन राखण्यास मदत करतात. तर पहा, याला सुटेबल असे विधान आणि कारण देणारे पर्याय निवडायचे आहेत. तर पहा मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होऊ शकते? 21चं योग्य असं उत्तर काय होऊ शकते? तर पहा, दोन्ही ए आणि आर हे सत्य आहेत आणि आर ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. तर पहा, अशा प्रकारचे आपणास प्रश्न विचारण्यात येतील. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. आपण आपल्या वैयक्तिक कामात मग्न आहात आणि तेवढ्यात आपल्या शेजारील निवृत्त झालेली व्यक्ती आपल्याशी गप्पा मारण्यास भेटायला आलेली आहे. अशा वेळी आपण त्या व्यक्तीसोबत कसे वागणार? तर पहा मित्रांनो, अतिशय लॉजिकल प्रश्न आहे. आपण बुद्धी स्थिर ठेवून या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर पहा, याचं योग्य उत्तर आहे आपण त्यांना आदराने बोलू, पण त्यांना आपल्या मर्यादित वेळेची माहिती देऊ. हे याचं योग्य उत्तर आहे, म्हणून सी हे याचं ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी काय मानसिक क्षेत्राचा भाग आहे? तर पहा, 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आपणास निवडायचा आहे. लक्षात असू द्या, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर याचं योग्य असं उत्तर आहे वर्तनशैली. ठीक आहे, हे मानसिक क्षेत्राचा भाग आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. सेकंड बेबी सिंड्रोम याचा एक प्रकार आहे. तर कशाचा प्रकार आहे सेकंड सिंड्रोम? हे बालशोषण, बालपणातील अपघात, जन्मजात दोष वरीलपैकी कोणतीही नाही. तर बालशोषण हे सेकंड बेबी सिंड्रोम याचा एक प्रकार आहे, म्हणून याचं हे योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. बुल रन आणि बिअर रन या संकल्पना कशामध्ये वापरल्या जातात? तर पहा मित्रांनो, बुल आणि बिअर हे आपणास माहीत असेल शेअर बाजाराचे ह्या संकल्पना आहेत, म्हणून ऑप्शन सी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. वाफेवर चालणाऱ्या इंजनला फ्लायव्हील एक महत्त्वाचा भाग आहे, कारण ते काय आहे? तर पहा मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होते? तर इंजनला गती समान ठेवण्यास मदत करते, म्हणून ते वाफेवर चालणाऱ्या इंजनच्या फ्लायव्हील हे एक महत्त्वाचं कारण आहे. तर पहा, ऑप्शन सी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. समाजात आपल्यातील मूल्यांची पुनरावृत्ती करण्यासाठी आपण आपल्याला कोणत्या भूमिकेत पाहू इच्छितो? तर पहा मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होऊ शकतं? तर पहा, याचं योग्य उत्तर आहे प्रभावी. ठीक आहे, प्रभावी भूमिकेत पाहू इच्छिते. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो, हे जे बुद्धिमत्तेवरचे आहेत प्रश्न, त्यांना आपण नक्कीच एका व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल माहिती तुम्हाला मी देणार आहे. डॅश विशिष्ट उपक्रमासाठी प्राधान्य आहे. तर पहा, या ठिकाणी कोणता पर्याय योग्य होईल? तर आवड हे याचं योग्य उत्तर आहे, म्हणून ऑप्शन ए या ठिकाणी योग्य उत्तर ठरते. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. मित्रांनो पहा, आर्टिकलवरचे प्रश्न विचारण्यात येतात. 100% 2 ते 3 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आर्टिकलवरचे. तर पहा, आय स्टडीड डॅश डॅश फ्रेंच इन हाय स्कूल फॉर 4 इयर्स. ठीक आहे, तर लक्षात द्या, या रिकाम्या जागी आर्टिकल कोणतं सुटेबल आहे? तर पहा, जी भाषा असतात, ठीक आहे, त्या भाषेच्या समोर कोणताही आर्टिकल वापरण्यात येत नाही, म्हणून या ठिकाणी कोणतंही आर्टिकल नाही आहे, म्हणून नो आर्टिकल रिक्वायर्ड. ऑप्शन डी हे याचं योग्य उत्तर ठरते. त्यानंतर पुढचा प्रश्न. आपल्या वर्गात दैवी गुण असलेल्या विद्यार्थ्यासोबत आपण कसे वागणार? तर पहा मित्रांनो, 4 पर्याय आहेत, त्यापैकी योग्य उत्तर आपणास निवडायचं आहे. तर पहा, याचं योग्य उत्तर आहे त्यांना उत्कृष्टतेने यश मिळवण्यासाठी उत्तेजित करणार. हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. संदिग्ध या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता? पहा मित्रांनो, समानार्थी आणि विरुद्धार्थीवर बरेच प्रश्न विचारण्यात येत आहेत. संदिग्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर पहा, संदिग्ध या शब्दाचा योग्य असा विरुद्धार्थी शब्द आहे स्पष्ट. ठीक आहे, म्हणून डी हे याचं योग्य उत्तर आहे. अतिशय सोप्या दर्जाचे आहेत मित्रांनो, परंतु आपण या ठिकाणी शब्द भांडार जास्तीत जास्त वाढवणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. नैराश्य येण्याची शक्यता असणाऱ्या व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण प्रकार डॅश व्यक्तिमत्व म्हणून करण्यात येते. तर पहा, कोणत्या प्रकारे या ठिकाणी व्यक्तिमत्व हे असणार आहे?
तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, डी प्रकार. पहा कोणता प्रकार आहे. प्रकार डी या प्रकारचे व्यक्तिमत्व यास म्हटले जाते. ठीक आहे, अशा प्रकारे प्रश्न आहेत मित्रांनो. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. स्पेनची राजधानी डॅश ई आहे. तर पहा मित्रांनो, स्पेनची जी राजधानी आहे ती खालीलपैकी कोणती आहे. तर मित्रांनो पहा, आंतरराष्ट्रीय दर्जावरचे प्रश्न विचारण्यात येत आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जावरचे देश, खंड आणि त्याची राजधानी अशी सिरीज तुम्ही पाठ करणं लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यावर थोडा भर द्या. त्यानंतर पहा मित्रांनो, स्पेनची जी राजधानी आहे त्याचं कोणती राजधानी आहे. तर माद्रिद हे स्पेनची राजधानी आहे. लक्षात असू द्या, स्पेन जे आहे ते दक्षिण युरोप या खंडामधून आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारतात मित्रांनो. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. आपल्या सहकारी त्यांच्या कनिष्ठांकडून खोटे बोलून पैसे गोळा करतो व आपल्या वरिष्ठांना उपहार देऊन खुश करतो इत्यादी सर्व कनिष्ठांना याची कल्पना आहे, पण त्याच्या विरुद्ध कोणीच बोलत नाही. ह्या समस्येचा निवारण आपण कसा करणार. तर पहा मित्रांनो, 4 पर्याय, त्यापैकी योग्य पर्याय आपणास समजून घ्यायचा आहे आणि लिहायचा आहे. तर पहा, तो जो काही करत आहे ते स्वबळावर हे त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार, म्हणून बी हे ऑप्शन योग्य ठरते. त्यानंतर पुढचा प्रश्न. क्रिकेट बॅलचे विलो कशापासून मिळते. तर पहा मित्रांनो, जे क्रिकेटचे बॅटचे विलो आहे ते कशापासून मिळते. तर पहा 4 पर्याय पहा मित्रांनो, 4 पैकी कोणतं योग्य उत्तर ठरते तर सांगा मला. याचं योग्य असं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, पर्वतीय अरण्य यातून विलो मिळते क्रिकेटच्या बॅटची. पुढचा प्रश्न. दिलेल्या पर्यायांमधून ॲनालॉगस शब्द निवडायचा आहे. थर्मोमीटरचा संबंध तापमानासोबत आहे, जसा रायसीमीटरचा संबंध डॅश सोबत आहे. तर पहा, रायसीमीटरचा संबंध कशा सोबत आहे. तर याचं योग्य असं उत्तर आहे द्रवाची वेलोसिटी याच्याशी संबंध आहे रायसीमीटरचा. ठीक आहे, त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते. तर पहा मित्रांनो, हे 4 पर्याय आहेत, त्यापैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. अशुद्ध शब्द ओळखा असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर यापैकी शुद्ध शब्द आहे, शुद्ध वाक्य आहे, लक्षात द्या ऑप्शन क्रमांक डी, फुकटाचे मिळाले तर कोण नको म्हणेल हे शुद्ध शब्द आहे. ठीक आहे, शुद्ध वाक्य आहे, सॉरी. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. इमारतीचे विजेपासून संरक्षण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात. तर पहा, विजेचे जे संरक्षण आहे इमारतीचे त्या कशा प्रकारे करतात. तर पहा मित्रांनो, जे विद्युत वाहक आहेत ते घरावरती लावतात आणि त्यामार्फत आपल्या इमारतीचे संरक्षण केले जाते. विद्युत वाहकाचे एक टोक छतावरती आणि एक जे टोक आहे ते जमिनीच्या मध्ये लावून अशा प्रकारे आपले संरक्षण केले जाते इमारतीचे विजेपासून. त्यानंतर पुढचा प्रश्न. क्रिया सुरू करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी औदासीन्य आणि सामर्थ्याचा मार्ग म्हणजे काय. तर पहा मित्रांनो, 4 पर्याय आहे, 4 पैकी कोणता पर्याय बरोबर आहे ते सांगा. त्याला पर्याय योग्य असं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ॲव्होएशन हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. भारतात पहिली आगगाडी डॅश या डॅश आणि ठाण्याच्या मध्ये धावली. तर पहा मित्रांनो, भारताची पहिली आगगाडी धावली होती 1853 मध्ये. लक्षात असू द्या ती कोणकोणत्या शहरामधून धावली. तर सर्वप्रथम लक्षात असू द्या, भारतातली पहिली आगगाडी ही महाराष्ट्रामध्ये धावली, जे की मुंबई आणि ठाण्याच्या मध्ये धावली होती. लक्षात असू द्या, याचं जे अंतर आहे ते 34 किलोमीटर एवढं आहे. तर हे लक्षात असायची गोष्टी आहेत मित्रांनो. इसवी सन आणि जे अंतर आहे ते तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. 1853 मध्ये सर्वात प्रथम भारतामध्ये रेल्वे धावली होती, जी की मुंबई आणि ठाण्याच्या दरम्यान होती. तर मित्रांनो पहा पुढचा प्रश्न. चल बनारसी पान खाऊ या वाक्यातील विशेषण ओळखा. तर पहा मित्रांनो, विशेषण म्हणजे काय. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे. तर पहा येथे नामाला विशेषण काय दिलेले आहे. तर बनारसी पान. ठीक आहे, बनारसी पान, साधं पान नाही, बनारसी पान म्हणून हे विशेषण आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी 2 हे याचं योग्य उत्तर आहे. बनारसी पान हे या ठिकाणी विशेषण ठरत आहे. पहा मित्रांनो पुढचा प्रश्न. दृष्टिकोन बदलामध्ये हे बदल होऊ शकतात. तर खालील जे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी आपणास योग्य पर्याय निवडायचा आहे. तर एकसमान आणि विसंगत बदल होऊ शकतात. तर या ठिकाणी ए हे योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो आजच्या या सिरीजमध्ये आपण 80 प्रश्न घेतलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण उर्वरित
120 प्रश्नांचा सविस्तर आढावा घेऊया. तर मित्रांनो, अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आता भरती संदर्भातील सर्व लेटेस्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळत राहतील. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसोबत. पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.